गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 22 जानेवारी 2025, पौष कृष्ण पक्ष अष्टमी, कालाष्टमी आज शके 1946। काही बोलायच्या अगोदर समुद्र बघून घ्या। तेव्हा आजच जन्मलेलं वासरू, हे बघा काय वासरू। चला, काल मार्केटनी गंमत केली बघा। सगळ्यांना झाडून सगळ्यांना वाटलेलं होतं की काल मार्केट वर जात आहे, आणि गेलंही होतं सुरुवातीला। आपल्याला अपेक्षा नव्हती खालची, फक्त आपण कन्सॉलिडेशन मोड, आपण फक्त एकदाच बोललो होतो की बाबा कन्सॉलिडेशन मोडही खाली गेलं तर होऊ शकतं, एवढंच। पण सगळ्यांना अपेक्षा मार्केट वर जाण्याची होती, आपल्यालाही होती। पण मार्केटनी मी म्हणल्याप्रमाणे एक 15 दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्केट कसं सायकोलॉजिकली खेळ खेळतं हे आपण पाहिलं। तर तसंच सायकोलॉजिकली खेळ खेळून मार्केटनी बडे जे दिग्गज लोक आहेत त्यांनी पैसे कमवलेले आहेत। आपण बऱ्याच जणांनी पैसे कमवलेले, पण त्यांनी पैसे कमवलेत। काल जर मार्केट बघत असाल, इन्व्हेस्ट करायची तयारी असेल, तर तुम्ही होप सो थोडीफार इन्व्हेस्टमेंट केली असेल। तर आज ती परत वेळ आहे की आज सोनं चांदी फक्त वर आहेत, बाकी ETF म्हणा, निफ्टी बीज, बँक बीज, ज्युनियर बीज, मिड कॅप बीज, स्मॉल कॅप बीज घेऊ नका, कारण मिड कॅप बीज नाही आहे। कोटक निफ्टी मिड कॅप 50 ETF असं त्याचं नाव आहे। स्मॉल कॅप बीज घेणं अतिशय रिस्की आहे। तुम्ही मिड कॅपपर्यंत जेमतेम जाऊ शकता, कारण मिड कॅप फार पडतील अशातला भाग नाही आहे, निदान सध्याच्या मार्केटमध्ये। तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही बघा। त्याच्यानंतर तुम्ही जर का शेअर्स काढलेले असतील, आपण जे FMCG सांगितलेलं होतं, तर काल FMCGचे शेअर हे कमीत कमी पडलेले होते। तुम्ही जर का सेगमेंट वाईज पाहिलं, जर का तुम्ही पाहिलं ना, तर सेगमेंट वाईज बघताना सर्वात शेवटचा सेगमेंट हा FMCGचा होता की जो लिस्ट पडला आहे, म्हणजे कमीत कमी पडलेला आहे। तर अशा पद्धतीने सायकोलॉजिकल गेम खेळली जाते, आणि त्याला ट्रम्प कार्ड कारणीभूत ठरलं। पण ट्रम्प कार्ड कारणीभूत जर का ठरलं असतं ना, तर जगातले सर्व मार्केट्स पडले असते। पण जगातले सर्व मार्केट्स पॉझिटिव्ह होते आणि फक्त भारतीय मार्केट पडलेलं होतं। तर त्याच्यामुळे हे सायकोलॉजिकल गेम खेळली गेलेली आपल्या सगळ्यांची, आणि काही लाख कोटी रुपये हे मोठ्या निवेशकांनी कमवलेले आहेत। तर अशा वेळेस आपण स्टॉक्स खालच्या लेवलला, स्टॉक्स म्हणा, ETF म्हणा, खालच्या लेवलला विकत घेणं ॲडवायजेबल असतं। मी सांगितलेले सगळे ETF हे विकत घेण्याच्या लेवलला आलेले आहेत। रॅदर ज्युनियर बीज जे आहे ते खूप खाली गेलेलं आहे, ज्यांनी 735च्या लेवलला घेतलेलं आहे, ते आज कदाचित मला नावं ठेवत असतील की काय सांगितलं आम्हाला, 50 रुपयांनी खाली गेलं आहे आणि 685 लेवलला आलेलं आहे। 685च्या लेवलला आलेला आहे।
काय हरकत नाही, अजून तुम्ही घेऊ शकता, 15-20% घेऊ शकता. कुठल्याही परिस्थितीत 30% तुमच्याकडे आत्ता तरी राखून ठेवा पैसे. तोपर्यंत बाकी तुम्ही ॲव्हरेज करू शकता. आणि 30% पैसे तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या 30% पैसे तुम्ही राखून ठेवा. कारण जर मार्केट खूप डाऊन झालं, खूप पडलं, तर आपल्याला या पैशांची गरज आहे. किंवा आता सोन्या चांदीमध्ये आपल्याला काहीतरी होण्याची शक्यता सांगता येत नाही. कारण ट्रम्प काय निर्णय घेत आहेत त्याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आणि त्यांच्या निर्णयानुसार आपल्याला मार्केट आणि सोनं चांदी ETF हे सगळं वरखाली होण्याची शक्यता आहे. काल त्यांनी मेक्सिको आणि कॅनडावरती 25% ड्युटी लावली 1 फेब्रुवारीपासून. भारतावरती आणि इतर ब्रिक्स देशांवरती 100% ड्युटी लावण्याची तयारी त्यांनी ठेवलेली आहे. त्यांनी आपलं फार मोठं नुकसान होईल अशातला भाग नाही आहे. कारण आपलं तसंही अमेरिकेची आपला एक्सपोर्ट अमेरिकेशी जो आहे तो तसा खूपच कमी आहे म्हणता येईल. अर्थात कमी जरी असला तरी आपल्यासाठी तो मोठा आहे. साधारण मला वाटतं काहीतरी 19-20 बिलियन डॉलर्सची फिगर आहे. ही फिगर खूप मोठी म्हणता येणार नाही आहे आपल्या टोटल एक्सपोर्ट्सच्या मानाने. पण तरी पण त्याच्यामध्ये आपल्याला मोठी घट जाणवू शकते. म्हणजे 10-1 बिलियनचा आपल्याला फटकासुद्धा बसू शकतो जर 100% टेरिफ केलं तर. 10-20% टेरिफ लावलं तर आपल्याला काही फरक पडणार नाही. त्याच्यामुळे फक्त अमेरिकेतली आता महागाई वाढत जाणार आहे. आणि महागाई वाढत झाल्याने व्याजदरात काय प्रॉब्लेम येतोय हे बघावं लागेल. तिकडच्या कंपन्यांना ट्रम्प काय सूट देत आहेत हे बघावं लागेल. म्हणजे बरेच फॅक्टर्स अवलंबून आहेत. त्याच्यानंतर आता 28 तारखेला व्याजदर फेडचे व्याजदर काय होत आहेत किंवा त्याची कॉमेंट्री, पॉवेलची कॉमेंट्री काय असेल याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. त्याच्यानंतर 1 तारखेला आपलं बजेट आहे त्याच्यावरती आपल्या गोष्टी अवलंबून असतील. आणि दुर्दैवाने म्हणा आपल्याला सगळे जे निकाल येत आहेत हे आपले Q3चे निकाल हे निराशाजनक येत आहेत, फारसे पॉझिटिव्ह नाही आहेत. आता मोठे मोठे दिग्गजांचे निकाल आहेत HDFC की जे फारसे पॉझिटिव्ह असणार नाही आहेत परत. त्याच्यानंतर रिलायन्स होप्सो चांगले देईल, ICICI बँक आहे. या सगळ्यांचे निकाल कसे येतील याच्यावरती काही गोष्टी आपल्या वरखाली होणार आहेत. तर याचाही परिणाम मार्केटवर होणार आहे. मेनली आत्तापर्यंत काय झालं आहे की Q2ला आपले जे चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांनी निकाल जे दिले त्यांनी FIIs जे आहेत म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत तर त्यांना ते नाखुश झाले. म्हणजे त्यांना ते रिझल्ट्स फारसे पटले नाहीत. आणि तेव्हापासून जी विक्री त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यात ही भर घालते आहे आत्ताचं Q3 रिझल्ट्स. तर त्याच्यामुळे FII निघून जात आहेत. शिवाय अमेरिकेत व्याजदर आपल्यापेक्षा चढे आहेत. अर्थात काल परवापासून ते घसरलेत पण आत्तापर्यंत ते चढे होते. त्यावेळेस सगळा पैसा इकडून घेऊन ते आपल्या कंट्रीमध्ये स्वतःच्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करत होते. तर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येत होता. शिवाय आपला रुपया ते पैसे काढून देत होते तसं रुपया डिप्रिसिएट होत होता आणि त्याच्यामुळेही त्यांना प्रॉब्लेम होता. आणि जर त्यांना डॉलर घेऊन जायचे असतील तर जास्ती रुपये लागतील. म्हणजे मिळवलेलं सगळं इथंच गमवायचं असा तो भाग चालू झालेला होता. त्यांनी समजा 5-7% याच्यामध्ये कमवले असतील तर 2-3%, 4% हे त्यांचे रुपयाच्या डिप्रिसिएशनमध्येच निघून जात आहेत. त्याच्यामुळे FII सगळे शेअर मार्केट सोडून जात आहेत.
अर्थात हे जरी सोडून जात असले तरी कुठल्याही क्षणी जागतिक मार्केट चेंज होऊ शकतं, आपल्या कंपन्यांचे निकाल चांगले लागू शकतात. यावर्षी गव्हर्नमेंटनी इन्फ्रास्ट्रक्चरवर काहीच खर्च केलेला नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या देशात जे पैसे खुळखुळायला पाहिजे, जे 11.5 लाख कोटी रुपये जे इन्फ्रास्ट्रक्चरवर यावर्षी गव्हर्नमेंट खर्च करणार होतं, त्याच्यापैकी जवळजवळ कुठलाच पार्ट खर्च झालेला नाही आहे. फारसा मोठा पार्ट खर्च झालेला नाही आहे. तर ते गव्हर्नमेंट कधी रिलीज करतायत पैसे, त्याच्यावरती आपल्या देशात हे पैसे खुळखुळायला सुरुवात होतील. आणि एकदा पैसे लोकांच्या खिशात खुळखुळायला लागले की आपल्या कंपन्यांचं एक ग्रोथ चांगली होईल. आणि हा दिवस काही फार लांब नाही आहे. 1-2 क्वार्टर्स फक्त आपल्याला धीर धरावा लागणार आहे. त्याच्यामुळे 1-2 क्वार्टर्स आपण ॲक्युम्युलेशन करणार आहोत. आणि जर त्यातूनही मार्केट पडलं तर आपण मोठ्या प्रमाणावर ॲक्युम्युलेशन करू शकू. म्हणजे जे आपले 30% ठेवलेले आहे हे 30% आपण त्याच्याकरताच ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला ॲव्हरेज डाऊन करता येण्याची खूप शक्यता आहे. आणि आपण जे ETFs किंवा सोनं चांदीत पैसे गुंतवणार आहोत हे कधीही फार मोठ्या प्रमाणावर पडत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये फारशी भीती राहतही नाही. पैसे जरी हे डाऊन झाले तरी आपल्याला ते वर जाणारच आहे, ते माहिती आहे. म्हणजे अतिशय वर्स्ट कंडिशन जी होती ती 2008 साली होती. लेहमनचं जेव्हा बँक कोसळलेली होती तेव्हा जागतिक जी मंदी आली होती ती अतिप्रचंड होती. आणि त्याला रिकवर व्हायला फक्त 1.5 वर्ष लागलेलं आहे. म्हणजे विचार करू शकता, साधारणतः आपल्या इथं मॅक्झिमम ते जर का सोडलं तर बाकी जे रिकव्हरी झालेली आपल्या इथं ती साधारण 6 महिन्यात झालेली आहे. करोना कालावधी 6 महिन्यात आपण हायेस्ट पॉईंटला गेलेलो होतो. तर त्याही दृष्टिकोनातनं काहीही झालं, आत्ता तर तशा काहीच सिच्युएशन नाही आहे. तर त्याच्यामुळे काहीही झालं तरी मार्केट जरी कोसळलं तरी आपल्याला ETF म्हणा किंवा सोनं चांदी म्हणा हे परिस्थितीनुसार घ्यायला काही हरकत नाही. आता शेअर्समध्ये मात्र थोडीशी म्हणजे शेअर टू शेअर डिफरन्स ज्याला म्हणता येईल तसा प्रकार असतो. त्याच्यामुळे शेअर्सच्या बाबतीत आपण हे सांगू शकत नाही. पण आपण काही क्रायटेरिया मागच्या आठवड्यात सांगितलेले आहेत, याही आठवड्यात सांगितलेले आहेत. तर त्या दृष्टिकोनात या आठवड्यात सांगितलं आहे मी माहीत नाही, पण मागच्या आठवड्यात आपण सांगितलं आहे. त्याच्या मागच्या आठवड्यात फंडामेंटली शेअर्स कुठले चांगले मिळू शकतात हे सोप्या भाषेत सांगितलं आहे. म्हणजे जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीत आपण जर का शेअर निवडलेले असतील ना तर आपल्याला ती भीती राहत नाही फारशी. तर शेअर्सही वर जाऊ शकतात. पण चांगला निवडणं हे मात्र खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे शेअर्सच्या बाबतीत काळजी घ्या. आणि ज्यांना शेअर्सची म्हणजे रिस्क घ्यायची नसेल त्यांनी सरळ ETFमध्ये पैसे गुंतवा. 14, 15, 16, 17% तुम्हाला आरामात याच्यामध्ये मिळून जातात. आणि 15% जरी म्हणले तर 6 वर्षात तुमचे पैसे डबल होतात, 12 वर्षामध्ये चौपट होतात, 18 वर्षामध्ये 8पट होतात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, हा नॉर्मल रिटर्न झाला. शेअर्समध्ये मात्र कुठलाही शेअर कधीही वर जाऊ शकतो. 10 पट, 20 पट, 50 पट, 100 पट, 1000 पट. आणि 10 ते 15,000 पट झालेलेही काही म्हणजे टक्केवारीत म्हणतोय मी, पट नाही म्हणता येणार, 10 ते 15,000% वाढलेले शेअर्स आहेत. तर असे शेअर्स आपल्याला शोधावे लागतात. आणि हे शोधणंही फार काही अवघड आहे अशातला भाग नाही आहे. मी जे तुम्हाला सोपे ठोकताळे सांगितलेत ते फक्त बघत राहायचे. आणि आपल्याला कुठेही एक निगेटिव्ह दिसला की तो शेअर सोडून द्यायचा. आपल्या निफ्टीमध्ये 5,000 शेअर्स आहेत. 5,000 शेअर्समध्ये तुम्हाला कित्येक शेअर्स असे मिळतील की जे आपले क्रायटेरिया पूर्ण करत आहेत. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही बाकीचा थोडासा स्टडी करायला सुरुवात केली, यूट्यूबवरती वगैरे बघून कुठलं फंडामेंटली अजून काय ॲनालिसिस करायचं असतं हे पाहिलं तर तुम्हाला त्याही शेअर्समध्ये निवडक 10-20 शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे पाहिजेत ते तुम्हाला निवडता येऊ शकतील. थोडासा स्टडी आहे, पण त्या स्टडीचा फायदा तुम्हाला काही पटीमध्ये तुमचे पैसे वाढण्यात होईल. तर ह्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केलात तर तुम्हाला नक्कीच मोठा फायदा आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्याकरता अभ्यास मात्र गरजेचा आहे. अभ्यास न करता मला नुसतेच पैसे वाढवायचे आहेत असं म्हटलं तर ते शक्य नाही आहे. मग तुम्ही आपले ETFमध्ये पैसे गुंतवा, तुमचे पैसे वाढत राहतील.
आणि तुमच्या डोक्यालाही त्रास नाही राहणार. चला, आपण मार्केटचं बऱ्यापैकी सायकॉलॉजिकल ॲनालिसिस आज केलेलं आहे. त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि आज मार्केट परत पडलेलं असो नसो, तुम्हाला हे मार्केट परत स्थिरस्थावर व्हायच्या परत संधी आहे की आत्तापर्यंत शेअर्स घेतले नसतील तर 40% शेअर्स खरेदी करा. ज्यांनी 40% केलेले असतील त्यांनी अजूनही 10-15% खरेदी करा, 20% खरेदी करा. ज्यांनी तेही खरेदी केलेले असतील आणि अजून तुम्हाला जर का पडलेलं सापडत असेल मार्केट, तर तुम्हाला अजूनही एक 70% तुमचा पोर्टफोलिओ नेता येईल. 30% हातात राखून ठेवायचे आहे. 30% आपण 21,000साठी राखून ठेवतो, 19,000साठी राखून ठेवतो. आणि 19,000च्या फारसं खाली मार्केट जात नाही आहे, हे नक्की आहे. तर इन्व्हेस्ट करा, आता इन्व्हेस्ट करायची वेळ आहे. आणि बाकी आपण तर बोलत राहूच रोज. इथं पर्यटक आज फारसे नाही आहेत, थोडेफार आलेले आहेत, पण फार मोठ्या संख्येने आज नाही आहेत. गाड्या फारशा दिसत नाही आहेत. तर बघा, यायचा विचार करा. हवा प्लेजंट आहे, दुपारीसुद्धा फार काही ऊन नसतं. चला, भेटूया. गुड डे. मार्केटकडे लक्ष ठेवा आणि काम चालू ठेवा, स्टडी चालू ठेवा. जेवढा तुम्ही स्टडी जास्त कराल तेवढा तुमचाच फायदा होणार आहे. माझ्यापेक्षा तुमचा फायदा मोठा आहे याच्यामध्ये. सांगण्याने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात काही वेळा. अरेच्या, हे आपल्याला आपण जे बोलतोय याच्याप्रमाणे मार्केट होतं आहे की नाही, याच्याप्रमाणे मार्केट जाईल की नाही, याच्याप्रमाणे मार्केट प्रयत्न करेल का, हा सायकॉलॉजिकल याचा काय इफेक्ट होईल, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात येतात. आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर तुम्हाला म्हणजे मला ॲनालिसिस करणं आणखीन सोपं जातं. म्हणजे तुमच्याबरोबर मी पण शिकत असतो बोलता बोलता. चलो, गुड डे, बाय, सी यू.